नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 16वा. विश्वास. विश्वास एकदा तुटला की पुन्हा जुळतो का? काव्याने ज्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवायला सुरुवात केली होती तोच तिच्या विनाशाचा कारणीभूत होता का? एक मेसेज, एक पत्र आणि सगळं आयुष्य उलथून टाकणारं सत्य. वीर प्रताप मोहिते, ज्याच्यावर प्रेमही आहे आणि संशयही. आणि आज या वाड्यात होणार आहे निर्णय. प्रेम जिंकेल की विश्वासघात? कारण आज इथे फक्त शब्दांची नाही तर गोळ्यांची लढाई होणार आहे. तर मग ऐकत रहा वीर प्रताप मोहिते भाग 16वा. मोहिते वाड्याच्या विस्तीर्ण बागेत रात्रीची शांतता पसरली होती, पण वाड्याच्या आत मात्र वादळापूर्वीची स्तब्धता होती. काव्या आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभी राहून काळोखात हरवलेल्या झाडांकडे पाहत होती. तिच्या हातात अजूनही वीरने दिलेली ती प्रॉपर्टीची कागदपत्रे होती. या कागदांनी तिला श्रीमंती दिली होती, पण तिचे हरवलेले 3 वर्ष आणि तो ओरबडलेला सन्मान परत मिळणार होता का? तिच्या मनाचे 2 तुकडे झाले होते. एक मन तिला सांगत होतं की वीरचा हा पश्चाताप खरा आहे. त्याच्या डोळ्यातील ती आसव आणि कावेरीसाठी असलेली त्याची तळमळ खोटी असूच शकत नाही. पण दुसरे मन, जे जखमांनी भरलेले होते, तो तिला सतत सावध करत होता. ज्याने एकदा दगा दिला तो पुन्हा देऊ शकतो, हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. अचानक तिच्या फोनवर एक मेसेज रिंगटोन वाजला. अनोळखी नंबर होता, पण मेसेज वाचताच तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. असं काय होतं नक्की त्या मेसेजमध्ये? काव्या, ज्याच्यावर तू आज विश्वास ठेवतेस त्यानेच तुझ्या विनाशाची स्क्रिप्ट लिहिली होती. उद्या सकाळी 11 वाजता जुन्या कॉलेज कॅन्टीनच्या मागे ये. पुरावा माझ्याकडे आहे. तुझा हितचिंतक. काव्याला कळून चुकले की हा अननोन नंबर दुसरा कोणी नसून कौस्तुभच असणार. पण पुरावा हा शब्द तिला अस्वस्थ करून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वीर लवकर उठला होता. त्याने काव्यासाठी नाश्ता तयार केला आणि कावेरीला शाळेसाठी तयार करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. तो कावेरीचे केस विंचरत होता, तिला गोष्टी सांगत होता. काव्याने दारातून ते दृश्य पाहिले. वीर खरोखरच एक उत्तम डाडा होण्याचा प्रयत्न करत होता. काव्या, तू आज कुठं बाहेर जातेस का? वीरने विचारले, कारण काव्याने बाहेर जाण्याचे कपडे घातले होते. हो, जरा काम आहे, काव्याने त्रोटक उत्तर दिले. तिने वीरच्या नजरेला नजर मिळवणं टाळलं. वीरने एक सुस्कारा सोडला. ठीक आहे, ड्रायव्हरला सोबत ने, किंवा मी तुला सोडू का? नको, मी टॅक्सीने जाईन, काव्या ठामपणे म्हणाली आणि वाड्यातून बाहेर पडली. वीरला तिच्या वागण्यावर संशय आला, पण त्याने तिला रोखले नाही. त्याने फक्त गुपचूप आपल्या एका खास माणसाला तिच्या मागे जाण्यास सांगितले. त्याला भीती होती की कौस्तुभ तिला पुन्हा काहीतरी चुकीचं सांगून भडकवेल. काव्या कॉलेजच्या त्या जुन्या कॅन्टीनपाशी पोहोचली. तिथे कौस्तुभ आधीच तिची वाट पाहत उभा होता. त्याच्या हातात एक जुनं पिवळं पडलेलं पत्र होतं. काव्या, तू आलीस? मला वाटलंच होतं की तू तुझ्या बहिणीच्या कर्तव्याला जागशील, कौस्तुभ उपरोधिकपणे म्हणाला. कौस्तुभ दादा, मला तुझे टोमणे नकोत. काय पुरावा आहे तुझ्याकडे? काव्याने थेट विचारले. कौस्तुभने ते पत्र तिच्यासमोर धरले. हे वाच. हे पत्र वीरने त्याच्या एका मित्राला, जो आता परदेशात आहे, त्याला लिहिलं होतं. हे पत्र त्या रात्रीच्या 8 दिवसानंतरचं आहे. काव्याने थरथरत्या हातांनी ते पत्र घेतलं. पत्रावर वीरची सही होती आणि त्याचेच हस्ताक्षर होते. तिने वाचायला सुरुवात केली. मी तिला ड्रग्स दिले कारण ती माझं ऐकत नव्हती, पण आता मला भीती वाटते की ती प्रेग्नंट तर नाही ना राहणार. जर तसं झालं तर माझा प्लॅन फ्लॉप होईल. मला तिला कायमचं संपवावं लागेल किंवा तिला वेडी ठरून कुठेतरी लांब पाठवावं लागेल. मोहिते खानदानाच्या वारसाला मी एका साध्या मुलीच्या पोटी जन्माला येऊ देणार नाही. पत्र वाचता वाचता काव्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
तिचे पाय लटपटू लागले. नाही, हे खोटं आहे. वीरने काल रात्री सांगितलं की तो घाबरला होता. त्याने मला कधी संपवण्याचा विचार कधीच केला नाही. काव्या, जागी हो, कौस्तुभ ओरडला. तो वीर प्रताप मोहिते आहे. तो तुला भावनिक जाळ्यात अडकवून पुन्हा दगा देतोय. त्याने कावेरीला अनाथालयात का ठेवलं होतं माहिती आहे? कारण त्याला तिची विल्हेवाट लावायची होती. पण नशिबाने ती वाचली. आता तो पुन्हा तुला आपल्या जाळ्यात ओढतोय, जेणेकरून तू कोर्टात त्याच्याविरुद्ध साक्ष देऊ नयेस. काव्या सुन्न झाली होती. पत्र, त्यातले शब्द आणि वीरचा कालचा चेहरा. तिला काहीच समजत नव्हते. ती तिथून धावत सुटली. तिला फक्त वीरला जाब विचारायचा होता. काव्या मोहिते वाड्यात परतली तेव्हा तिचा अवतार पाहून माऊसाहेब घाबरल्या. काय झालं ग बाळ, अशी का धावत आलीस? पण काव्याने कोणाकडेच लक्ष दिले नाही. ती सरळ वीरच्या स्टडी रूमकडे घुसली. वीर तिथे लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. काव्याने ते पत्र त्याच्या टेबलावर आदळलं. हे काय आहे वीर? याचीही कबुली देणार आहेस का? काव्याचा आवाज रागाने फाटला होता. वीरने ते पत्र उचललं आणि वाचले. त्याचे डोळे विस्फारले. काव्या, हे हे मी नाही लिहिलं. हे माझं हस्ताक्षर नाही आहे. खोटं बोलू नकोस. कौस्तुभदादाकडे हा पुरावा आहे. तू मला आणि माझ्या बाळाला संपवणार होतास ना? तू तिला अनाथालयात का ठेवलंस ते आत्ता कळलं मला. तू तिची विल्हेवाट लावणार होतास. काव्या जोरात ओरडली. तिच्या ओरडण्याने कावेरी खेळता खेळता तिथे आली. तिने आपल्या आईला रडताना आणि डाडाला घाबरलेलं पाहिलं. मम्मा, डाडा, काय झालं? वीर कावेरीकडे धावला, पण काव्याने तिला ओढून स्वतःच्या मागे केलं. तिला हात लावू नकोस. तू बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा नाहीस. वीरच्या डोळ्यात पाणी आलं. काव्या, माझा विश्वास ठेव. मी ड्रग्ज दिले हे मान्य केलं, पण मी तुला किंवा कावेरीला संपवण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. हे पत्र खोटं आहे. हे कोणीतरी प्लॅन केले. कोणी? कौस्तुभने? तो माझा भाऊ आहे. तो असं का करेल? काव्याने विचारले. कारण त्याला हे साम्राज्य हवंय. वीरने तितक्याच जोरात उत्तर दिलं. काव्या, तुला माहीत नाहीये, कौस्तुभवर मोठं कर्ज आहे. त्याला वाटतंय की तुला माझ्या विरुद्ध उभं केलं की हे सगळं त्याला मिळेल. प्लीज प्लीज मला थोडा वेळ दे. मी हे पत्र खोटं आहे हे सिद्ध करेन. काव्याने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं. वेळ संपली वीर. आता मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. मी काल तुला वाचवलं ही माझी सर्वात मोठी चूक होती. काव्याने कावेरीचा हात धरला आणि ती बाहेर जाऊ लागली. पण वीरने दरवाजा अडवला. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच करारी चमक होती. काव्या, तू मला अटक करायला सांगू शकतेस, पण मी तुला कावेरीला या घरातून नेऊ देणार नाही. कारण बाहेर तुझ्या जीवाला आणि तिच्या जीवाला धोका आहे. कौस्तुभ तुला फक्त वापरतोय. वीरने बजावले. मला तुझ्या संरक्षणाची गरज नाही. काव्याने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी वाड्याच्या दारावर जोरात धडक बसली. इशिता आणि कौस्तुभ काही गुंडांना घेऊन तिथे आले होते. त्यांनी घराचे मुख्य द्वार तोडले होते. वीर प्रताप मोहिते, तुझा वेळ संपला. कौस्तुभचा आवाज हॉलमध्ये घुमला. त्याच्या हातात बंदूक होती. काव्या, बाजूला हो. आज मी या माणसाचा काटा काढणार आहे. काव्या स्तब्ध झाली. तिला कळले नाही की हे नक्की काय चालले आहे. कौस्तुभच्या डोळ्यात जे क्रौर्य होतं ते तिने कधीच पाहिलं नव्हतं. वीरने पटकन काव्याला आणि कावेरीला आपल्या मागे खेचले. कौस्तुभ, ही तुझी आणि माझी लढाई आहे. यात यांना ओढू नकोस. लढाई? नाही वीर, हे तर संपवणं आहे. कौस्तुभ हसून म्हणाला. काव्या, तुला वाटलं मी पुरावा घेऊन आलोय? नाही, मी तुला फक्त वाड्याबाहेर काढायला आलो होतो, जेणेकरून मी वीरला एकटा पकडू शकेन. पण तू परत आलीस. ठीक आहे, आता तूही डोळ्यांनी बघ तुझा वीर कसा मरतो ते. वीरने काव्याकडे पाहिलं. काव्या, आता तरी माझ्यावर विश्वास आहे का? तुला संपवण्याचा विचार करणारा मी होतो की हा तुझा हितचिंतक भाऊ? काव्याच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली. तिला आपली चूक उमजली होती. वीरने दिलेली कबुली खरी होती, पण हे पत्र कौस्तुभचा एक रचलेला डाव होता. तिने वीरचा हात घट्ट धरला.
वीर, सॉरी, ती हुंदके देत म्हणाली. सॉरी नंतर बोलू, याआधी इथून बाहेर पडायला हवं. वीर म्हणाला. त्याने हॉलमधील एक जड टेबल उलटं केलं आणि आडोसा घेतला. मोहिते वाड्यात आता गोळीबार सुरू होणार होता. वीरला स्वतःला सिद्ध करायची हीच ती वेळ होती. त्याने आपल्या जीवावर बेतलं तरी चालेल, पण काव्या आणि कावेरीला वाचवण्याची शपथ घेतली होती. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती आणि वाड्याच्या आत रक्ताचा खेळ सुरू होणार होता. वीर आणि कौस्तुभमध्ये समोरासमोर लढत होते. वीर आपल्या कुटुंबाला कसं वाचवतो आणि या संकटात काव्या वीरच्या प्रेमात पडेल का, ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मला आजच सबस्क्राईब करा. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.